दुसरी स्टेप आहे जी आपण सहज करू शकतो, पण अनेक वेळा आपण ती करत नाही. फीड युअर सेन्सेस विथ ब्युटिफुल साइट्स अँड साऊंड्स. वॉक थ्रू पार्क्स अँड टेक टाइम टू स्टेअर ॲट मोस्ट ब्युटिफुल वर्ल्ड अराउंड अस. आपल्या आजूबाजूनं परमेश्वरानं सुंदर जग निर्माण केलेलं आहे. अतिशय सुरेख जग आहे. काही ठिकाणी सुंदर फुलं आहेत, काही ठिकाणी सुंदर समुद्र किनारे आहेत, काही ठिकाणी सुंदर किल्ले आहेत, गडकिल्ले आहेत. हिरवगार वातावरण असणारा निसर्ग तुमच्या माझ्या आजूबाजूला आहे. काही ठिकाणी लेणी आहेत. अशा अत्यंत चमत्कार असणाऱ्या गोष्टी निसर्गामध्ये आहेत. त्या निसर्गातल्या या सुंदर गोष्टींना आपण मनापासून बघायला हवं. जमेल तेव्हा निसर्गाच्या कुशीमध्ये जाऊन निसर्गाच्या सुंदर आविष्कारांचा आनंद घ्यायला हवा. घड्याळाच्या काट्याला बांधलेल्या रुटीनसारखे लोक आयुष्य जगतात. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपलं काम आणि कामासोबत असणारा ताण हा जमा करत 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 आठवडाभर ते काम करून रविवारी तो पूर्ण थकलेला व्यक्ती असतो, जो पूर्ण झोपून फक्त आपला दिवस घालवतो, कारण त्याचं शरीर त्याला कुठेही जाण्यासाठी प्रवृत्तच करत नाही. आणि त्यामुळे या निसर्गामध्ये असणाऱ्या अनेक सुंदर गोष्टी आपण गमावतो. आपले सेन्सेस जे आहेत ना, हे सेन्सेस ब्युटिफुल साइट्स अँड साऊंड्सनी भरून टाकले पाहिजे. सुंदरता जी आपल्या आजूबाजूला आहे, ती नैसर्गिक सुंदरता जी आपल्या आजूबाजूला आहे, त्या नैसर्गिक सौंदर्यानं आपले सेन्सेस, ज्या पंचमहाभूतांनी आपलं शरीर बनलेलं आहे, त्या पंचमहाभूतांना तृप्त करण्यासाठी अशा पद्धतीचं नैसर्गिक सौंदर्य बघणे, सुंदर संगीत ऐकणे, या पद्धतीच्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. आणि त्यासाठी म्हणून वेळ काढावा लागतो, त्यासाठी म्हणून बागेमध्ये जायला लागतं, त्यासाठी म्हणून जंगलामध्ये जायला लागतं, त्यासाठी म्हणून निसर्गाच्या कुशीमध्ये जायला लागतं. वेडेपणा वाटतो अनेक वेळा लोकांना ट्रेकिंगला जाणाऱ्या लोकांच्या बाबत बोलताना, की काय वेडेपणा आहे, उगाच डोंगरावर चढायचं, खाली उतरायचं, कष्ट करायचे, थकायचं, त्याच्यापेक्षा घरी आराम केलेला काय चूक आहे. असं नाही आहे. निसर्गाच्या कुशीमध्ये जाण्यासाठी जिथे संपूर्णपणे निरागस निसर्ग आपली वाट बघत असतो. मग महाराष्ट्रातले वेगवेगळे जंगलं असतील, महाराष्ट्रातले वेगवेगळ्या दऱ्याखोऱ्या असतील, की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष गेल्यानंतर हिरवागार निसर्ग आपल्या मनाला तजेलदार अनुभव देतो. आणि मग त्या ताणामुळे विस्कटीत झालेलं मन हळुवारपणे तजेलदार होतं आणि आपण जीवनाचा आनंद घ्यायला लागतो. जीवनामधला हा आनंद आहे. रोजच्या कटकटीमध्ये, रोजच्या घड्याळाच्या काट्याला बांधून केलेल्या कामामुळे थकून गेलेलं मन प्रसन्न कसं होईल? ते आर्टिफिशियल गोष्टींनी होऊ शकत नाही. ते फक्त निसर्गाच्या कुशीमध्ये जाऊन तृप्तता त्याला वाटते. अशा एखाद्या सुंदर ठिकाणी आपण गेल्यानंतर, इथे समुद्र किनाऱ्यावर बसल्यावर समुद्राच्या लाटा आपल्या पायाला स्पर्श करतायत. संध्याकाळचा तो सूर्य मावळतीला चाललेला आहे आणि हळूहळू सूर्याचं ते प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये जाऊन अंधार पसरतो. हे सगळे क्षण शांतपणे अनुभवायला हवेत, अनुभवून बघायला हवेत. किती सुंदर असतं ते. थोडासा वेळ काढूयात आणि आपल्या जगामध्ये असणाऱ्या या एक्स्ट्राऑर्डिनरी ब्युटिफुल जगाची आपण कल्पना करू शकत नाही, इतकं सुंदर जग परमेश्वरानं आपल्यासाठी निर्माण करून ठेवलं आहे. पण कामाच्या रगड्यात, जीवनाच्या वेगवेगळ्या संघर्षामध्ये धावत धावत आणि तो ताण साचवत साचवत आणि ती सवय लागून गेल्यानंतर आपल्याला त्याच्यामधून बाहेर निघणंच जमत नाही, किंबहुना आपण त्याच्यातून बाहेर निघतच नाही. यासाठी खूप जास्त पैसा खर्च करावा लागत नाही, याच्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागत नाही. आपल्या गावापासून, आपल्या घरापासून, कर्कश जे चाललेलं आहे त्याच्यापासून थोडंसं निसर्गाच्या कुशीमध्ये गेल्यानंतर जी परमशांतता आपल्याला लाभते ना, एक अत्यंत सुंदर पर्स्पेक्टिव्ह आयुष्याबद्दलचा त्याच्यामुळे तयार होऊ शकतो. धुक्याने वेढलेल्या सुंदर रस्त्यांवरून जेव्हा आपण चालायला लागतो,
किंवा समुद्र किनाऱ्यावर बसलेलो असतो आणि त्या पाण्याचा शांत आवाज आणि पसरलेला शांत निसर्ग आपल्या मनाला इतकी उभारी देऊ शकतो, आपल्या मनाला इतका तजेलदारपणा देऊ शकतो, आपल्या मनाला इतकी सकारात्मकता देऊ शकतो की आपल्या मनावर ताणाला जागाच उरत नाही आणि आपण एक छान पर्स्पेक्टिव्ह घेऊन पुढे जातो. एक सुंदर व्हिडिओ बघूयात. बघा, हे 5-7 मिनिटं आपल्याला किती मनमुराद आनंद देतात. प्रत्यक्ष जर आपण त्या ठिकाणी पोहोचलो तर किती आनंद मिळेल याची आपण कल्पना करून बघा. एक नवा पर्स्पेक्टिव्ह या नव्या व्हिडिओमध्ये. तिसरी स्टेप आहे व्हेन नथिंग सीम्स टू बी वर्किंग आउट. कधीतरी असंच असतं की हे सगळं केल्यानंतरही काही गोष्टी बदलतच नाहीत. व्हेन नथिंग सीम्स टू बी वर्किंग आउट, रिमाइंड युअर सेल्फ. आपण आठवण करून दिली पाहिजे जाणीवपूर्वक आपल्या मनाला दॅट मोस्ट थिंग चेंज विथ टाइम. अनेक गोष्टी ह्या काळानुरूपच बदलत असतात. आपल्याला काळाची गती घेऊन त्याच्या पुढे जाता येत नाही. काळाशी आपल्याला रेस लावता येत नाही. जे काळानुरूपच बदलणार आहे ते घाई करून, आकांतांडव करून, ओढाताण करून बदलवण्याचा आपण प्रयत्न करू शकत नाही. बरेच वेळा इतरांना सल्ले देत असताना आपण त्यांनी त्यांचा पर्स्पेक्टिव्ह कसा बदलावा हे सांगत असतो.
पण काही वेळा पर्स्पेक्टिव्ह हे अनुभवांमुळेच बदलतात. त्या व्यक्तीला आलेल्या अनुभवांमुळेच पर्स्पेक्टिव्ह बदलतो, सांगण्यामुळे बदलत नाही. आणि ती अशी गोष्ट आहे जी काळानुरूपच बदलणार आहे. त्यामुळे त्या गोष्टीचा ताण घेणं गरजेचा नाही. इफ यू कॅन रिलॅक्स अँड गो विथ द फ्लो. हे जे जग चाललेलं आहे ना, कुठून तरी ते सुरू झालं, अनंतापर्यंत ते पोहोचणार आहे आणि याच्यामध्ये कुठेतरी आपण आपलं जीवन जगतोय. काय जे वर्ष परमेश्वरांनी आपल्या ओंजळीत टाकले असतील तेवढे वर्ष आपण फक्त जगणार आहोत. त्यामुळे काळानुरूप जे चाललेलं आहे, ही काळाची जी अखंड यात्रा सुरू आहे, त्या यात्रेनुसारच काही गोष्टी आपोआप बदलणार आहेत. थिंग्स मे रिझॉल्व देमसेल्व्स व्हेन द टाइम इज राईट. वेळ आला की त्या गोष्टी तशा बरोबर बदलतात. आपण कितीही ताण घेतला तरी त्या बदलत नाहीत. हा रियालिझम तुम्ही आम्ही स्वीकारल्यानंतर आपण रिलॅक्स होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ओढाताण थांबवतो. ओढाताण कुठली? आपल्या मनाची. तो ताण असहनीय झाल्यामुळे आपली जी ओढाताण होते ती आपण थांबवतो आणि आपण शांत होतो. ताण नियोजनाचा एक उत्तम मार्ग आहे शांत होणे. आणि ही शांत होण्याची प्रक्रिया, हा त्रिकालाबाधित नियम आपण ॲक्सेप्ट केल्यानंतर, स्वीकारल्यानंतरच सुरू होते. आणि तो नियम काय आहे की काही गोष्टी या काळानुरूपच बदलत असतात, त्या काळानुरूपच सुधारतात, आपल्याला हव्या तशा काळानुरूपच होतात किंवा त्या कधीच होत नाहीत. एक माणूस म्हणून आपण स्वतःला अतिशय एम्पावर्ड आणि सक्षम समजत असलो तरी या सबंध ब्रह्मांडाच्या तुलनेमध्ये तुमची माझी किंमत अतिशय कमी आहे. आपण आपल्यापुरतं आपलं विश्व निर्माण केलेलं असतं. आपण आपल्यापुरतं आपलं कॉन्ट्रीब्युशन देत असतो. आपण आपल्यापुरतं आपलं काम करत असतो आणि अतिशय चांगली गोष्ट आहे की त्याला आपण आपलं जग मानत असतो. परंतु तेवढंच ते जग नाही, त्याच्या पलीकडे देखील प्रचंड ब्रह्मांड आहे. त्यामुळे आपण त्याचा अतिशय छोटा भाग आहोत आणि आपली मर्यादा लक्षात घेऊन आपल्या मनावर ताण कमीत कमी कसा येईल याचा प्रयत्न करण्याच्या प्रक्रियेमध्ये हा एक अतिशय चांगला मंत्र तिसऱ्या स्टेपवर आपल्याला मिळतोय. तो म्हणजे आपल्या स्वतःला आठवण करून द्यायची की काही गोष्टी या काळानुरूपच बदलणार आहे. मी कितीही आकांतांडव केला, मी कितीही धावपळ केली, मी कितीही तागा करून घेतला, मी कितीही ताण घेतला, त्या ताणामुळे मी कितीही माझ्या शरीर स्वास्थ्याला आणि मनस्वास्थ्याला गमावलं तरी देखील ती गोष्ट बदलणार नाही. हे मी जेव्हा स्वीकारतो ना तेव्हा मी रिलॅक्स होतो, तेव्हा मी शांत होतो आणि मग मी उगाच माझ्या मनावर ताण आणण्याचा आटापिटा करत नाही. बघा, मनाची जडणघडण आपल्याला बदलवायची, कारण आपण बोलतोय ते सगळं मनाचंच आहे. हे काही एक गोळी घेऊन ताप उतरला असा प्रकार नाही आहे. आपल्यालाही आपल्या मनाची जडणघडण बदलवायची आहे आणि ती बदलवताना आपल्याला बघायचं आहे की एक गोष्ट जी मला ताण देते आहे, एक गोष्ट ज्याच्या ताणामुळे मी माझं शरीर स्वास्थ्य आणि मनस्वास्थ्य गमावतोय, ती गोष्ट बदलतच नाही आहे. का बदलत नाही आहे? कारण ती काळानुरूप बदलणार आहे, ती तशी बदलू शकत नाही. हे ज्या दिवशी मी स्वीकारतो त्या दिवशी मी रिलॅक्स होतो. आणि रिलॅक्स होणं हेच आपलं मूळ ध्येय आहे. रिलॅक्स होणं हेच ध्येय यासाठी आहे की त्याच्यामधूनच आपल्याला आनंद मिळणार आहे. आणि म्हणून या तिसऱ्या स्टेपवरचा हा मनाची घडण बदलविणारा आणि एक सुंदर नवा पर्स्पेक्टिव्ह देणारा विचार तिसऱ्या स्टेपवर आपण बघितलेला आहे. एक छान व्हिज्युअल आणि म्युझिकल ट्रीट आपण बघूयात आता. कसं रिलॅक्स होता येतं, कसं आपलं मन आपल्याला अडचणीत टाकणाऱ्या प्रश्नांपासून दूर नेता येतं, कसं आपल्या मनाला मानसिक स्थितीच्या आधारे पूर्णपणे ताण निर्माण करणाऱ्या गोष्टीपासून दूर नेता येतं आणि जसजसं आपण त्याच्यापासून दूर जातो तसतसा आपल्याला आनंद मिळतो. एक सुंदर म्युझिकल व्हिडिओ पाहूयात आपण, ज्याच्यामुळे आपल्याला आपलं सगळं दुःख आणि सगळे ताण विसरता येतील. हा व्हिडिओ बघताना मनामध्ये इतर कोणतेच विचार आणायचे नाही, फक्त
त्यामध्ये दिसणाऱ्या सुंदर दृश्याला आणि त्या सुंदर संगीताला आपल्या मनामध्ये झिरपू द्यायचं. बघा तो आनंद किती छान आहे. पर्स्पेक्टिव्ह असाच मिळवायचा असतो. बघूयात तर एक अत्यंत सुंदर व्हिडिओ.